वसई विरार शहर महानगरपालिकेत आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले। मात्र या कार्यक्रमाआधीच गटाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून निषेध केला। कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या देत 50 खोके एकदम ओके, ओंभट स्वाहा अशा घोषणा दिल्या। सरनाईक यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाने हा लोकदरबार म्हणजे नाटक असल्याचा आरोप केला। या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला। मंत्री सरनाईक यांच्या लोकदरबाराच्या कार्यक्रमाला निषेधाची झळ बसली असून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आपला रोष उघडपणे दाखवला आहे। पालघर जिल्हा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा निमित्ताने महाराष्ट्र राज्यातले काही मंत्री येत आहेत। मी तर म्हणते आलेलेच मंत्री नाही, सत्तेवर जे जे मंत्री आहेत हे निष्क्रिय सरकारमधले कलंकित मंत्री आहेत असं गावागावात शहरात आज लोक बोलत आहेत। ज्यांनी यांना त्यांच्या काय म्हणतात त्यांना लाडकी बहीण वगैरे जेव्हा सांगितलं मतं दिली तर त्याला असं वाटतं रे आपल्यामुळे निवडून आले, आपण चूक केली। ही जे लोक खुसबूस आहेत ना ती खुसबूस आज आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत। तुम्हाला माहिती आहे काही दिवसांपूर्वी यांनी विधान भवनात एक जनसुरक्षा विधेयक आणलं आणि आपली 5वी बहुमताच्या जोरावर ते पुढे जाऊन मंजूर पण करतील, पण ते आम्हा जनतेला मान्य नाही। तुम्हाला माहिती आहे नक्षलवाद, जो शहरी नक्षलवाद संपवण्यासाठी आम्ही जनसुरक्षा विधेयक आणले असं यांचं म्हणणं आहे। का नक्षलवाद संपवला नाही का आपण? याच्यासाठी याच्या आधी कायदे नव्हते का? अरे मग ते कायदे तुम्ही अजून प्रभावी करा। तुम्ही काय आणलंय? वर नाव दिलेलं आहे नक्षल शहरी नक्षलवाद आणि आतमध्ये काय आहे? जी व्यक्ती, जो समूह, जी संघटना या सरकारच्या विरोधात आवाज करेल त्या प्रत्येकाला तुरुंगात डांबण्याचे अधिकार सरकारला आपण देऊ। हे तुम्हा पत्रकारांना सुद्धा मान्य नाहीये का? आपण जर हे सरकार चुकू शकणार नाही का? जर हे सरकार चुकलं तर आपण यांना विचारू शकत नाही का? उद्या आपण विचारलं, उद्या आपण त्यासाठी एखादी सभा एखाद्या घरात घेतली, त्या घरावर पण जप्ती आणण्याचे आदेश त्या कायद्यामध्ये आहे आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत।